या चहा घ्या. बरं कधी बोलवलंय त्यांनी? वैदेही तर आम्हाला लगेच या म्हणतीये. उलट आमचंच हो नाही चाललंय, म्हणून तर आले तुमच्याकडे. म्हटलं विचारावं मुलगा कसा आहे, म्हणजे तुम्हाला काही अंदाज? हो मुलगा बरा आहे. बरा म्हणजे काय, उत्तमच आहे. म्हणजे इथे राहून गेले ना 4 दिवस. गुहागर बघण्यासाठी म्हणून आला होता, तेव्हा इथेच राहिला होता. सुलभे सांग ना. हो, खरं तर विषय पुढे न्यायला काहीच हरकत नाही. अरे विनोद, चांगलं श्रीमंत स्थळ आहे, पटकन हो म्हण. अहो पैशाच्या राशीत खेळेल वैदेही तुमची. हो पण लग्न मात्र पटकन लावून द्या. ग पैशाचं तितकंसं महत्वाचं नाहीये मंगला मावशी. माणसं कशी आहेत काय ना, पैसे तर वैदेही देखील कमवते, पण माणसं चांगली असणं हे जास्त महत्वाचं आहे आमच्यासाठी. नाही माणसं चांगली आहेत, तुम्ही नका काळजी करू. हा माणसं चांगली आहेत ना, मग काही हरकत नाही. हे बघा, तिच्यावर लक्ष ठेवायचं. ती पार्टीला गेली तर पार्टी, ती ऑफिसमध्ये गेली तर ऑफिसमध्ये लक्ष ठेवायचं. मेन म्हणजे मला तिचे फोटो झाले आणि ती कुठे जाते, कशी जाते, कधी जाते, कोणाकोणाला भेटते, हे सगळं मला कळायला हवं. कळवत राहा मला. काय करताय बाबा तुम्ही? अरे काय नाही, कामाचं बोलत होतो. काही नाही बाबा, मी सगळं ऐकलंय. तुम्ही वैदेहीवर लक्ष ठेवायला सांगताय. अरे आता लग्न ठरताना आपण नाही का एखाद्याची चौकशी करतो, तसं एकाला सांगितलं मी, बघ बाबा मुलगी कशी आहे. ते काय वैदेही बद्दल आम्हाला फारशी माहिती नाही ना, म्हणजे तिला फार ओळखत नाही आम्ही. हा बाबा तुम्ही हे सगळं इतक्या शुद्ध भावनेने कराल हे तितकंसं पटत नाहीये मला. आणि मुळात राजनी ठरवलंय ना वैदेहीशी लग्न करायचंय, मग त्याला माहिती असेल ती कशी आहे काय आहे. तुम्ही चौकशी करायची काही गरज नाही बाबा. त्यामुळे हे आत्ताच्या आत्ता थांबवा सगळं. नाही,
वैदेहीची चौकशी झालीच पाहिजे. सानिया, तू या सगळ्यात पडू नकोस प्लीज. पडू नको? का पडू नको? आपलं लग्न झालं तेव्हा माझी पण चौकशी केली होती ना रत्नमाला काकींनी. हा, काकींना भलेही वाटलं असेल की मला काही कळलंच नाही, पण मला सगळं माहित होतं आदित्य. सानिया कशी मुलगी आहे, सानियाचं कॅरेक्टर काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी रत्नमाला काकींनी एक माणूस नेमला होता आणि त्या माणसाबद्दल मला सगळं माहित होतं. तुझ्या बायकोची चौकशी झालेली हे चालवून घेतलं ना आईंनी. मग जर राजवर्धनच्या होणाऱ्या बायकोची चौकशी झाली तर रत्नमाला काकींना काय प्रॉब्लेम असू शकतो? आणि हवं तर हे सगळं काकींना विचारून करूया आपण, त्या काय नाही म्हणणार नाहीत. हो ना. ही वैदेही पण ना नीट कपड्यांच्या घड्या करून ठेवता येत नाही. काय हे असे कपडे ठेवतं का कोणी? बरं झालं आलीस. काय हे वैदेही, असे कपडे कोंबून ठेवतं का कुणी? नीट घडी करून ठेवायची ना. हो ग, काऊ मला कपड्यांच्या घड्या करायला शिकवा, तिकडे गेल्यावर ते पण गरजेचं आहे. बेसिक गोष्ट आहे ही वैदेही, यात शिकवण्यासारखं काय आहे? हो ग, मग बोक्यासाठी पत्र पाठवलं होतं आपल्या रूमवर. अगं काऊ, मला मिळालं असतं तर मी तुला नसतं सांगितलं का? दिलं असतं ना राजला. हे काय सगळं पडलंय तुझं? अगं तू इकडे ये, तू इकडे ये आधी. मला सांग ना कसं करायचंय ते. तू म्हणालीस ना की मी शिकवणार आहे तुला, मग आता तूच मला सांग की कुठे ठेवू. हे बघ, हे असंच ठेव ना. नीट ठेव कपडे, कोण आलंय मी बघते. कोंबून ठेवू नको, घडी घालून ठेव, बघते मी कोण आलंय. हो 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 हो. वैदेही, आहे आतमध्ये. आज पण शॉपिंग का? अगं नाही, आज नाहीये शॉपिंग. काल माझ्याबरोबर शॉपिंग करायला एवढा तो फिरला ना, म्हणून आज माझ्याकडनं ट्रीट आहे त्याला. आज आम्ही डिनरला चाललोय. तो तू स्वयंपाक करून नकोस माझा, ओके? नाहीतर परत म्हणशील मला सांगितलं नाही वगैरे वगैरे.
ओके राज मी आल्या 2 मिनिटात. मला तुमच्याशी बोलायचं. कशाबद्दल? म्हणजे आपल्यात बोलण्यासारखं काही उरलंय असं मला वाटत नाही. बोलण्यासारखं उरलं नसलं तरी देण्या घेण्यासारखं बरंच काही आहे आपल्याकडे. म्हणजे एक मिनिट. हे तुम्हाला परत द्यायचं होतं. का? तुम्हीच म्हणाला होतात ना, व्यक्त व्हावंसं वाटलं की वाजू. पण आता व्यक्त होण्यासारखं काही राहिलं नाही. आणि फ्युचरमध्ये व्यक्त करावं असं काही असलं तरी चला निघूया. हो, निघूयात. ओके काऊ वेळेवर जेवून घ्या. बाय. पहिली राज नाही आला जेवायला, म्हणजे अलीकडे आपल्या बरोबर जेवायला बसतो ना म्हणून विचार. राज आला नाहीये का अजून? हा मी बघते कुठे पोचलाय. हाय बोल. काय रे राज, कुठेस तू? जेवायला येणार नाहीयेस का आज? अगं मी वैदेही सोबत बाहेर जेवायला चाललो. वैदेही बरं गेलायस का बाहेर जेवायला? का काय झालं? नाही तुला हवं असेल तर मी लगेच घरी येतो. तू सांग काय करू? अरे काय विचारतोयस राज? वैदी बरं गेलायस ना, छान दोघही मस्त एन्जॉय कर. ओके बाय. बाय. आपण जातोय ना डिनरला? हो वहिनी, अहो तुम्ही लगेच काय तिला जा सांगितलं? वहिनी कसं असतं ना, आपली सून जेव्हा आपल्या मुलाला काही करायला सांगते ना आणि मग मुलगा येऊन आपल्याला विचारतो तेव्हा असं लगेच हो नाही म्हणायचं. मग काय होतं, मुलांना त्याची नंतर सवय होते, मग मुलं काही आपल्याला विचारत नाही.
मी नसते बाई लगेच हो म्हटलं. नाही म्हणजे कसं आहे ना वहिनी, वैदेहीचा अजून काही आपल्याला अंदाज येत नाहीये ना. आणि वहिनी तुम्ही ना वैदेहीला जास्त ढील देऊ नका. वहिनी तुमच्या लक्षात येते का, वैदेहीला तुम्ही जर अशी ढील दिलीत ना तर मग राजवर्धन तुमच्या कुठल्याच अपेक्षा पूर्ण नाही करणार नंतर. आकांक्षा, राजकडनं माझी तर खूप माफक अपेक्षा आहे. कारण राजची जी 2 रूपं मी पाहिली आहेत ना, आधीचा हट्टी रागीट, माझं काहीही न ऐकणारा राज, आणि आताचा माझं सगळं ऐकणारा पण असा कोरडा झालेला राज. ही दोन्ही रूपं मला सहन होत नाहीये. त्यामुळे आता राजकडनं माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आनंदी असावं, सुखात असावं, आणि आनंदात असताना ना मनापासून आनंदी असावं. त्यांनी मनात कुठल्या गोष्टीची खंत बाळगू नये, त्याच्या मनात कसलं दुःख असतं का बरे, बस एवढंच. आणि वैदेहीशी लग्न करून राज सुखी होणार असेल तर त्यातच मला समाधान आहे. माझं बोलणं झालं आईबाबांशी. ग्रेट. काय म्हणाले ते? म्हणाले लवकरात लवकर मुंबईला पोहोचतो. आज निघतील ते. राज, आय एम सो मच एक्साइटेड. राज, मी टू. केक. सरप्राईज. सरप्राईज. राज, आपण ऑफिशियली असं पहिल्यांदाच भेटलो. आय मीन आपल्या प्रेमाला होकार दिल्यानंतर आपण असं खरंच पहिल्यांदा भेटतोय. आणि कपल म्हणून जो रोमॅन्स करायचा असतो किंवा एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असतो तसा वेळ आपल्याला नाही मिळणार. म्हणजे आपण आपल्या प्रेमाला होकार दिला आणि आता लगेच आपलं लग्न होत आहे. सो म्हणून मी विचार केला की लग्ना अगोदर एक छान रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर झाला पाहिजे, म्हणून हे सगळं.